गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। विवेकाने जाने सुघटित समाजाटिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले सद्भक्ति ज्ञाने तरतर विला भागवत तरु तया ज्ञानेशाते विमलमतिने वंदन करू। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री पांडुरंग समस्त स्थानीय देवता यांच्या श्री चरणांना वंदन। सद्गुरुनाथ समस्त साधू सत्पुरुष संत यांच्या श्री चरणांना नमस्कार। आपण सर्व भाग्यवंत श्रोते चिंतन हेतू या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन आणि साधू चतुष्टय या विषयी चिंतनाच्या प्रवचन मालेच्या अंतिम प्रवचनाला प्रारंभ। 4 दिवस बोलू शकले, काही विघ्न न येताना 4 प्रवचने झाली। या सगळ्याचं श्रेय श्रोत्यांना समर्पित करते। प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल किंवा बेल गंगावती तरी स्वीकाराल की। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहितायत नेवाशाला, त्या प्रसिद्ध खांबाला टेकून बसले ज्ञानेश्वरी लिहितायत। सोबत बरेच त्यांच्या समोर श्रोते आहे। या श्रोत्यातला सर्वात प्रमुख श्रोता त्यांचे श्री गुरु निवृत्तीनाथ बसले। ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। या चौघांचं वर्णन आहे। ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष विष्णू आहेत, निवृत्तीनाथ प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत, सोपानदेव प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहेत आणि ब्रह्मचित्कला जी शक्ती आहे परमात्म्याची ती म्हणजे मुक्ताबाई आहे। असे 4 आहेत। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी
यांचं ते अमोघ तप, वाया न जाणार तप, ज्या प्रकारचं पाहिजे तसं यथार्थ केलेलं तप फळाला आलं. ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांची शक्ती यांना जगाच्या कल्याणासाठी भूमीवर यायचं होतं. आपण कुठे जन्मायचं असा विचार चालला होता. आपण साधन चतुष्टयात विवेक आणि वैराग्य याचा थोडा अभ्यास केला आहे आणि याच्या माध्यमातून पुढे जाऊन मोक्षापर्यंत साधकांना पोहोचवायचं आहे. म्हणून आपण अवतार घ्यायचा आहे तो विरक्त विवेकी पुरुषांच्याच पोटी घ्यायला पाहिजे. इतक्या शुद्ध गोष्टीसाठी, शुद्ध तत्वासाठी सोपाधिक म्हणजे सगुण साकार व्हायचा असेल तर माध्यम तसं पाहिजे, अनुकूल माध्यम पाहिजे. साधी आपण धुतलेली स्वच्छ साडी ठेवायला पेटी तशी स्वच्छ शुद्ध पाहतो का नाही? पिशवी सुद्धा तेलकट आहे, त्याच्यात ठेवतो का धुतलेले कपडे? जे स्वच्छ असतं त्याला ज्यात ठेवायचं तेही तितकं शुद्ध लागतं. असा आहे ना अनुभव. मी शक्यतोवर प्रयत्न करते श्रोत्यांच्या अनुभवालाच आवाहन करायचं, म्हणजे श्रोत्याला विषय कळतो. त्याच्या अनुभवाशी विषय नेऊन जोडायचाच. स्वच्छ पदार्थ ठेवायचा, स्वच्छ पाहिजे. दूध विकत घेतो दूधवाल्याने आणलेलं, आपण डोकावून ते भांड नीट आहे का नाही पाहतो. शंका आली तर विसळून घेतो आणि मग त्यात दूध येतो. कोणतंही पातेलं उचललं आणि त्याच्यात टाक दूध असं नाही होत. खुर्चीवर आपण येऊन बसता, आधी खुर्ची पाहता बरी आहे का नाही, आपल्या रुमालाने तरी झटकाल, हाताने तरी पुसाल, आणि ते करणं जमलं नाही तर ती खुर्ची बदलतात, दुसरे स्वच्छ खुर्ची पाहून बसता. स्वच्छ गोष्टीला राहण्यासाठी स्वच्छ माध्यम पाहिजे. आता ह्या चौघांना अवतार घ्यायचे, देह धारण करून यायचंय, म्हणून कुठेतरी माता पिता निवडणं भाग आहे. असे त्यांना जे सापडले विरक्त, विवेकी, ज्ञानी, भक्त, उपासक आणि आत्मसाक्षात्कार झालेले, एवढी लक्षणे जिथे आहे असे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दंपती आहे आणि तिथे हे अवतारले. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः. जगाला ब्रह्मबोध करण्याकरता जेव्हा सद्गुरु ईश्वर रूपाने आपण पाहू तेव्हा ते विष्णूच असतात. जगाला उपदेश कर. ज्ञानमिच्छेद जनार्दनात वास. वैयक्तिक जीवाच्या कृतार्थतेसाठी जर पाय धरायचे असतील तर ते महादेवाचे, जीवाचे साक्षात गुरु शिवच आहे. हा विषय पिंडाचा आहे आणि विष्णू सद्गुरु आहेत ते ब्रह्मांडाचे आहेत. एका भक्तासाठी जी देवी तिला अंबा म्हणतात, साऱ्या जगासाठी जी देवी तिला जगदंबा म्हणतात. हा पिंड ब्रह्मांडाचा फरक, त्यांच्या ताकदीचा फरक नाही, त्यांनी उचललेल्या जबाबदारीचा फरक आहे. भगवान शिव जीवाचे ताबडतोब गुरु आहे. जीव आणि शिव एकत्रच राहत आहेत. जीवाचा बोध करण्यासाठी निवृत्तीनाथ होऊन शिव आले. आणि मी सांगितलं वैयक्तिक पिंडापुरतं शिव बोध करते, जीवाचे ताबडतोब गुरु आहे.
आणि म्हणून निवृत्तीनाथांनी फारसा प्रचार प्रसार केला नाही. लक्षात ठेवा, जेवढे व्यापक ज्ञानोबा झाले तेवढे व्यापक निवृत्तीनाथ नाही. म्हणजे त्यांना काही साक्षात्कार कमी होता असा नाही. ती विभागणी आहे त्यांच्या कार्याची, जबाबदारीची. आणि सगळ्या जगाला उपदेश करण्यासाठी अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशली श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. कोणी ज्याने गीता सांगितली त्याचं वर्णन करतायत माऊली. अर्जुनाचं निमित्त केलं, अर्जुनाचे निव्याजे. काय केलं? गीता प्रकाशली श्रीराजे. श्रीराज, श्री म्हणजे लक्ष्मी, राज म्हणजे स्वामी पती. श्रीराज म्हणजे लक्ष्मीपती, लक्ष्मीकांत विष्णू. विष्णूने गीता प्रकाशित केली. आणि ती गीता निर्माण करून काय केलं? संसारा एवढे थोर ओझे. आपल्या डोक्यावर कित्येक क्विंटल ओझ आहे, ते आपल्या प्रपंचाचं आहे. बस, आपल्या डोक्यावर फार ओझ आहे. कोणत्या रूपाने ओझ आहे? ते अहंकार रूपाने आहे. मी या घराचा करता, मी या घराचा स्वामी. माझे 4 पोरं आहेत, एक तर फ्लॅट पोराला करून दिला पाहिजे. 2 पोरी आहे, लग्न तर करून दिले पाहिजे. अजून जमत नाही तर बापाला झोप येत नाही. पोराचा फ्लॅट होत नाही, उद्या पोरं म्हणतील बापांनी काय ठेवलं माझ्यासाठी. थोडीशी बाजूला जाऊन एक दृष्टांत सांगते, पुन्हा पहिल्या जागेवर येते. स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र विश्वनाथ दत्त यांचा पोरगा आहे. ते खूप मोठे वकील होते. एक दिवस नरेंद्र त्याचे मित्र यांचे बोलणे चालले. बोलण्यात त्यातला एक मित्र म्हणाला, माझ्या बापाने माझ्या जावानी इतके एकर शेती ठेवली. दुसरा म्हणाला, आमचं मोठं घर आहे, अर्ध घर माझ्या नावाने केलंय बापाने. असे ते एकमेक बोलत होते. संसारातली ऐहिक सुबत्ता आपापल्या नावाने काय आहे ते सांगणं चाललं होतं. नरेंद्र काहीच बोलू शकले नाही. आपल्या पित्याने आपल्यासाठी काय ठेवलं? अजून काही माझ्या पित्याने म्हटलं नाही तुझ्यासाठी शेती ठेवली आहे, तुझ्यासाठी घर बंगले ठेवले, अजून काहीच नाही, मला माहित नाही. आणि कोणी एका मित्राने म्हटलं, नरेंद्र तुझ्यासाठी काय संपत्ती आहे रे? काय ठेवलंय तुझ्या पित्याने, तुझ्या नावाने काय करून दिलंय? काही नाही बोलले. घरी आले. घरी येऊन आपल्या पित्याला म्हणतात, बाबा असं असं बोलणं झालं, तुम्ही माझ्यासाठी काय ठेवलंय? आणि नरेंद्राच्या वडिलांनी ऐहिकातलं त्याच्या नावाने काही ठेवलं नव्हतं. यांनी प्रश्न विचारला, बाबा माझ्या नावाने काय संपत्ती ठेवली? आणि पित्याने उत्तर दिलं, आरशा पुढे उभं राहा, तुझा चेहरा पहा, तुला कळेल मी काय ठेवलंय. लौकिकामध्ये, या संसारामध्ये ह्या जबाबदाऱ्या निभवण्याचंच ओझ डोक्यावर असतं. बस, रात्री झोप येत नाही फक्त एकाच गोष्टीमुळे, उद्या भाजी काय करायची. ते डोक्यावरच ओझ आहे. डोक्यावरच ओझ उतरत नाही तोपर्यंत आरोग्याचा अनुभव येत नाही. असं कल्पित ओझ आपल्या अहंकाराने हे मी करतो आहे. आमच्या ओळखीचे एक अमरावतीतले 4 पोरीच फक्त लग्न झाले. शेजारच्या घरच्या एका पोरीचं लग्न ठरण्यात होतं. बोलत बसल्या बायका. जिच्या 4 मुलींचेही लग्न झालेले आहे ती म्हणते,
केवढं त्रासदायक असतं, केवढी जबाबदारी असते. आज मी 4 पोरींचे लग्न केले आहेत. पोरींच्या लग्नाचं ओझं नाही डोक्यावर. आज मी 4 पोरींचे लग्न केले, या मीचं ओझं आहे डोक्यावर. बस लक्षातच ठेवा, अहंकाराचंच फक्त ओझं आहे. लग्न करण्याचा असो, घर बांधण्याचा असो, परीक्षा उत्तीर्ण होण्याचा असो, त्याला मी जोडला की ओझं होतं, आणि मी नाही जोडला की ओझं नसतं. असं सोपं कळवून घ्या स्वतःला. मी गेलो, मी करतो, हे कल्पित ओझं डोक्यावर आहे. आणि भगवंतांनी भगवद्गीता सांगून अर्जुनाच्या डोक्यावरचं हे ओझं उतरवलं. संसार आहे वडे थोर ओझे, निमित्त अर्जुन आहे. सगळ्या जगाची परिस्थिती अर्जुनासारखी आहे, आणि सगळ्या जगातील माणसांच्या डोक्यावरचं हे ओझं भगवंतांनी सोडलं, उतरवलं. मी यांना मारील, मला पाप लागेल, हे माझे आहेत, हा माझा मामा आहे, हा माझा गुरु आहे, हा सगळा मी आणि माझेच गुंतलेला अर्जुन आहे. म्हणून अर्जुनाच्या डोक्यावर ओझ आहे. मी आला की माझा येतोच. मी करताय म्हटलं की माझं घर येतच, माझं शिक्षण येत, माझे हातपाय कसे छान आहे, रोज व्हॅसलीन लावतो त्याला. काही तुमचे कपडे खूप स्वच्छ, मी स्वतः धुते रोज. मी आला की माझी साडी आलीच, मी आला की माझं, आणि माझं जो म्हणतो त्याला मी म्हणतात, आणि मीच जे असतं त्याला माझं म्हणतात. असे संबंध मी माझेचे लक्षात ठेवा. मी आला की माझं येणारच आहे, आणि माझं समोर आलं की ते मी आणलेलं आहे, ते माझं, मी त्याचा मालक आहे. हे अहंकाराचं ओझं फेडिले जगाचे, मी करता भोगता आहे असं वाटणे, हेच डोक्यावरचं ओझं आहे. आता मला पहाटे 5 वाजता उठून डबा करावा लागतो. सूनबाई आहे ना घरात, नाही का कधी? तुम्ही किनी सुनेबद्दल काही बोलू नका बरं. मला उठून डबा करावा लागतो. रात्री लोक भेटतात, खूप वेळ बोलत बसतात, माझी रात्री झोप होत नाही, आणि सकाळी लवकर उठावं लागतं. एकदा उठल्यावर पुन्हा तासभर झोपतो तर सोय नाही त्याची. मी आणि माझा अखंड म्हणत राहणे डोक्यावर ओझ आहे. ओझ्याची गोष्ट सांगते. विश्वामित्र राजा क्षत्रिय असून ऋषी होते, खूप तप केलं, सत्य ऋषी होते. 60 हजार वर्ष विश्वामित्रांनी तप केलंय. लोह भस्म खाऊन, लोह पिष्ट म्हणतात त्याला, लोह भस्म खाऊन तप केलंय, वायू भक्षण करून तप केलंय, अन्न त्याग करून तप केलंय, आणि 60 हजार वर्षे एवढं करणं शक्य आहे का? 60 हजार वर्ष. पुन्हा एक दृष्टांतातला दृष्टांत. आपलं आयुष्य किती आहे? जास्तीत जास्त 100 वर्ष. या 100 वर्ष आयुष्यातले 31 वर्ष आपण शिक्षणात घालवतोय का नाही सांग. 100 वर्ष आयुष्य ज्यांचं ठरलंय ती माणसे सध्या हे जे लौकिक शिक्षण, शाळा कॉलेज मधलं, ह्या शिक्षणासाठी 30-30 वर्ष आयुष्य खर्च करतात. विश्वामित्राच्या काळातलं आयुष्य 1,00,000 वर्षे आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक युगात आयुष्य कमी होत गेलंय, कलियुगात 100 वर आलंय.
कृष्णाच्या काळात ते 1000 वर्ष आयुष्य होतं. रामाच्या काळात 10,000 वर्ष आयुष्य होतं. रामाच्या पूर्वी सत्ययुगात 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्या काळातले विश्वामित्र आहेत. तप म्हणजे शिक्षण, अभ्यासच आहे. तर ते त्या 1,00,000 वर्षातील 60,000 वर्ष सहजपणेच तपाला देऊ शकताय. काही खोटं नाही, अतिशयोक्ती नाही, हे सत्य आहे. एवढी तपश्चर्या केली. त्यांना फक्त हवं होतं की आपण ब्रह्मर्षी व्हावं. राजर्षी ऋषी जरी झाले तरी क्षत्रियत्वाचे गुण शिल्लक राहतात. म्हणून तपाच्या व्याख्येप्रमाणे ते तपस्वी परिपूर्ण नाही. त्यांना ब्रह्मर्षीच व्हायचंय. जगात त्या काळातला एकमेव ब्रह्मर्षी वसिष्ठ महामुनी आहेत. आणि ब्रह्मर्षीचं महत्व, मान राजर्षीपेक्षा जास्त असतं कोण्याही युगात. सगळे लोक वसिष्ठांना मानतात, तेवढं मला नाही मानत. त्यांच्या पायाशी बसतात, माझ्या पायाशी कोणी नाही म्हणत. परिचय करून देताना फक्त यांनी खूप तप केलं, हे फार मोठे तपस्वी, एवढंच म्हणतात. पण नम्र होऊन नमस्कार ते वसिष्ठांनाच करतात, मला कोणीच नाही. म्हणून स्पर्धा वसिष्ठांशी याची चाललेली. इतकं तप वसिष्ठांनी केल्याची नोंद नाहीये जेवढं विश्वामित्राच्या नावावर तप आहे. आणि ब्रह्मर्षी म्हटलं जात नाही, त्याच्याशिवाय तेवढा मान मिळत नाही. मला मानच पाहिजे, लोकांनी मला मानलंच पाहिजे. 2-3 हकीकती न सांगता पुढे जाते. जगामध्ये म्हणजे त्या काळातल्या संपूर्ण समाजामध्ये विश्वामित्राला सगळे म्हणायचे, तुमचं तप पाहिलं म्हणजे ब्रह्मर्षी तुमच्यात काही फरक नाहीये. सगळे लोक म्हणतात. पण एकही वेळेला वसिष्ठ महामुनींनी विश्वामित्राला ब्रह्मर्षी म्हटलं नाही. मग मला ब्रह्मर्षी न म्हणणारा जगात आता एकच प्राणी, त्याचं नाव वसिष्ठ आहे. तो जर जगातून संपला तर सगळे मला म्हणतातच आहेत. ही सोपी युक्ती आहे. वसिष्ठांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावं म्हणून विश्वामित्राने वसिष्ठ महामुनींचे 100 पुत्र मारले. आपण म्हणाल असे 100 पुत्र असतात का? शिष्य हा गुरुचा पुत्र असतो, लक्षात ठेवा. प्रजा ही राजाची पुत्र असते, लक्षात ठेवा. मग वसिष्ठ महामुनींना होतेच ना 1000 शिष्य, त्यातले 100 प्रमुख शिष्य. आणि काय त्यांनी प्रत्यक्ष जन्म दिलेला असेल ते 4-2 पुत्र विश्वामित्रांनी मारले. वसिष्ठ महामुनींना कळत होतं हा कशासाठी असं वागतो. काही नाही, तक्रार नाही, शांती भंगली नाही. असं करू नये, हा मला ब्रह्मर्षी म्हणत नाही. आता याचाच काटा काढू. तो प्रयोग आहे मोठा, कधीतरी पाहता येईल. ब्रह्मर्षी म्हणण्यासाठी फक्त एकटा वसिष्ठ महामुनी विरोधी आहे आणि लोक त्याला मानतात. हे एकदा आपण स्पष्टपणे परीक्षा करून ठरवावं. आले विश्वामित्र इकडे, वसिष्ठांना म्हणतात, महामुनी आपल्या दोघांमधला श्रेष्ठ कोण आहे, एकदा आपण तपासूनच काढू. वसिष्ठ महामुनी म्हणतात, तसं तपासायची मला काही गरज नाही वाटत. नाही, पण एकदा जगाला कळू द्या आपल्यातला मोठा कोण. त्याच्यासाठी आपण असं करायचं का? वसिष्ठ महामुनी म्हणतात, कसं करायचं, काय करायचं? जो खूप मोठा आहे त्याच्या जवळ जाऊ आणि तो आपली परीक्षा करून सांगेल कोण असा मोठा आहे. वसिष्ठ महामुनी म्हणतात,
आणि विश्वामित्र म्हणाले शेष सर्वात मोठा आहे. शेष म्हणजे त्याला अनंत म्हणतात. ही पृथ्वी निर्माण झाल्यापासून हिचा भार जो सांभाळतोय तो शेष अनंत महाविष्णूची शय्या आहे. तो विष्णूचा भार उचलतोय. किती असेल विष्णूचं वजन सांगा? तेवढं विष्णूचं वजन तो शेष उचलतोय. त्याच्या पुढे पृथ्वीचं ओझं कमीच आहे. शेषा ही पृथ्वी निर्माण झाली आहे रे, कशावर तरी ठेवली पाहिजे ना. तिला स्थिती चांगली मिळावी मग तिला कशावर तरी ठेवलं पाहिजे. आपल्या देवातला शंख गलंडतो, नुसता खाली ठेवला तर त्याला कशा तरी आधारावर ठेवायचा. त्या आधाराचं नाव आडणी आहे. शंखाला आडणी पाहिजे, या पृथ्वीला आडणी पाहिजे. कशावर तरी ठेवायचं. कशावर ठेवायचं? शेषा तुझ्यात ताकद छान आहे, तुझ्या डोक्यावर घे ना. शेष म्हणतो भगवान आपल्या इच्छेप्रमाणे मी माझ्या डोक्यावर घेतो. आणि निर्माण झालेली पृथ्वी त्या क्षणापासून आनंदाच्या मस्तकावर आहे. तिला तो धारण करू नये. डोक्यावर काही असो, मानेचा बॅलन्स ठेवावा लागतो. ती मान हलवून जमत नाही. ज्या मानेवर ओझं उचललं गेलंय ती मान त्या शेषाची जशीच्या तशी पहिल्या दिवसापासून आत्ताच्या तारखेपर्यंत या क्षणापर्यंत सहज त्या शेषाकडेच जाऊ आपण. एवढं ओझं उचलणारा खूप श्रेष्ठ आहे. चला महामुने. आणि महामुने वशिष्ठांना याची काही गरज नाहीये. विश्वामित्राची इच्छा तर आले दोघ. जिथं शेष आहे तिथे आले. शेषाला मान हलवून पाहता येत नाही कोण आलंय म्हणून, पण कोणी आलंय चाहूल लागली. शेषाने विचारलं आपण कोण आला? मला अजून कळलं नाही, दिसलं नाहीये, पण जे कोण आपण आहात त्यांना मी वंदन करतो. दोघ जण शेषाला दिसेल असे समोर आले. विश्वामित्रच बोलताय. खुमखुमी झाला तो बडबड करतो. विश्वामित्र म्हणतात हे अनंता, मी विश्वामित्र तपस्वी ऋषी आणि हे वशिष्ठ महामुनी ऋषीच आहेत. ते ब्रह्मर्षी आहेत. शेष म्हणतो मग माझा काय संबंध? आपण मला भेटायला कशाला आलात? आमच्या दोघातला श्रेष्ठ कोण आहे याचा आम्हाला निवाडा करून पाहिजे. तुम्ही ठरवा आमच्यापैकी मोठा कोण आणि तसं सांगा. असं ठरवण्याची जरूर आहे का? आहे म्हणजे आहे. काय आहे तुम्ही अनंत कारण नका विचारू, एवढं ठरवून द्या. ठीक आहे, देतो ठरवून. दोघातला मोठा कोण देतो ठरवून. सोपं आहे, पण मला थोडा विचार करावा लागेल. त्या विचारांती मी सांगेन हा मोठा ना मोठा. मग करा की विचार. विचार करायला डोकं मोकळं नाही माझं. फारच ओझं आहे. एवढं ओझं डोक्यावर असताना चिंतन जमत नाही ना विश्वामित्रा. माझ्या डोक्यावरच ओझं कमी झालं तर तेवढ्या वेळात मी विचार करीन आणि मग मला निर्णय देता येईल. दोघं एकमेकाकडे पाहतायत. याचं ओझं कसं कमी करायचं? इथे तिसरं कोणी नाही, चौथं कोणी नाही. एक शेष आहे आणि हे दोघं आहेत. आता पृथ्वी उतरवायची डोक्यावरची, ठेवायची कुठं? शेष अनंत म्हणतो मुने, ही माझ्या डोक्यावरची पृथ्वी तुमच्यापैकी कोणीतरी डोक्यावर थोडा वेळ घ्या. एवढ्या वेळामध्ये मी विचार करेन, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन आणि ती पृथ्वी पुन्हा मी माझ्या डोक्यावर परत घेईन.
एवढं सोपं करता का? विश्वामित्राला वाटलं 60,000 वर्षाची तपश्चर्या आहे, माझी ताकद का कमी आहे का? अन्न न खाता 60,000 वर्ष राहिलोय, केवढी असेल माझी ताकद? तपाचं बळ केवढं मोठं. विश्वामित्रा, तुम्ही घेता का थोडा वेळ डोक्यावर? आणि विश्वामित्र म्हणाले, हो घेतो. विश्वामित्र शेषाच्या जवळ सरक, डोक्याशी डोकं नेलं आणि शेषाने अनंताने मान थोडीशी कलती केली, पृथ्वी घसरली, विश्वामित्राच्या डोक्यावर आली. ओझ उतरल्याचं इतकं सुख झालं अनंताला, कित्येक वर्षात पहिला अनुभव आहे डोक्याला हलकेपणा आला. एखादा क्षण, 2 क्षण झाले, विश्वामित्राच्या मानेला भयंकर कळ लागली, खाली पाठ दुखत चालली, कंबरेत दुखणं आलं, कंबर वाकायची वेळ आली, मानेला पेलेना. आता ही पृथ्वी मला माझ्या मानेला झेपत नाही, ही गलांडली तर काय होईल प्रळय? कढायला लागले विश्वामित्र आणि शेषाला म्हणतात, मला नाही उचलत पृथ्वी, परत मी घेतली तर मला पुन्हा विचार करता येणार नाही. मग आता वशिष्ठ महामुनीने जर डोक्यावर घेतली तर शक्य आहे वा करणं. वशिष्ठ महामुनीला नाग म्हणतोय, मुने तुम्ही घेता का पृथ्वी डोक्यावर? आता तुला या दुःखातून रिलीव्ह करायसाठी मला घेणंच भाग आहे. विश्वामित्राच्या डोक्याजवळ वशिष्ठांनी आपलं डोकं नेलं आणि वशिष्ठाच्या डोक्यावरची पृथ्वी आपल्या डोक्यावर घेतली. आपल्या डोक्यावर काही ओझं नाही, असे सशक्त मानेने, कमरेत कळ नाही, पाठीत दुखणं नाही, मानेला त्रास नाही, जसं डोक्यावर काहीच नाही आपले, आधी होतो तसाच मी आहे. अशा स्थितीत वशिष्ठ महामुनींनी पृथ्वी सांभाळली आहे. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, या ओवीसाठी गोष्ट आहे. उभे विश्वामित्र पाळतात, याला काहीच त्रास नाही होत ओझ्याचा. यांनी कशी धारण केली पृथ्वी? विश्वामित्र म्हणतात, आता यांनी पृथ्वी पेलली आहे, बराच वेळ झालाय, तेवढ्या वेळात तुमचा विचार झालाच असेल श्रेष्ठ कोण ठरवायचा. झालाय ना, मग सांगा ना आमच्या दोघातला मोठा कोण? सांगून झालं म्हणे, माझ्या तोंडून कशाला निघायला पाहिजे? प्रत्यक्ष प्रयोग झाला आणि तुम्ही दोघांनी पाहिला. या पृथ्वीचं ओझ विश्वामित्र तुम्हाला सोसलं नाही आणि याची काही तक्रार नाही. अजूनही हा ऋषी ओझ घेऊन उभाच आहे. शेषाने पृथ्वी आपल्या डोक्यावर परत घेतली. निकाल लागलाय, सगळ्यांना कळलाय ना निकाल, का जाहीर करायला पाहिजे? पृथ्वीसारखं महान ओझ ज्याला पेलतय तो मोठा, ज्याला पेललं नाही तो लहान, असा सहज निर्णय झाला. विश्वामित्र, शेष, वशिष्ठ महामुनी तिघ बोलतायत. तुम्ही कोणतं तप, कशाचं बळ तुम्ही पणाला लावलं पृथ्वीचं ओझ उचलायसाठी? विश्वामित्र म्हणतात, माझ्या 60,000 वर्ष तपाचं पुण्य पणाला लावलं, नाही पृथ्वी उचलता आली. वशिष्ठ महामुने, तुम्ही कसं उचलू शकला? तुमची ताकद कशाची आहे? सत्संगाच्या पुण्यातील अर्ध्या क्षणाचं पुण्य वापरलंय बस.
आणि म्हणून मी हे धारण करू शकलोय. शेषाला आता विचारतायत, वशिष्ठ महामुनी हे धरून बसले आहात, तर अनंतात तू हे कसं धरून बसला रे? इतके वर्ष, इतके युग तू कोणतं पुण्यपणाला लावलं? मी फक्त नारायणाच्या सेवेच पुण्यपणाला लावलं. लावावं लागलं नाही, ती सेवा करतोय म्हणून नारायणाकडून ताकद आहे. बस, ही माझी ताकद नाही मुने, ऋषींनो, ही माझी नाही ताकद. या नारायणावर माझी श्रद्धा आहे ना, त्याच्या कृपेने मला हे पेलायची. शेषनागाने उत्तर दिलंय, डोक्यावर ओझ काय आहे? पृथ्वीचं ओझ नाही डोक्यावर, मी पृथ्वी धारण केली हे वाटण्याचं ओझ आहे. आणि शेषाला तेच वाटत नाही, तो म्हणतो नारायणाने धरलंय. हे नारायणाच्या बळाचा परिणाम आहे. आणि म्हणून जगाच्या डोक्यावर जे ओझ मी माझेपणाचं फक्त आहे. 4 पोरींचा भार कोण्याच बापावर नाहीये. 4 पोरांना इस्टेट वाटून देण्याची जबाबदारी कोण्याच पित्याची नाहीये. संसार मी चालवते, कोणत्याच गृहिणीची जबाबदारी नाहीये. ती ताकद कोणाचीच नाही. जो गुरु भक्त असेल त्यांनी म्हणावं ही ताकद गुरूंची आहे. जो देव भक्त असेल त्यांनी म्हणावं ही ताकद देवाची आहे. हे तुम्हाला कसं जमत हो? ईश्वरी योजनाच तशी आहे म्हणून जमत, संपलं. या सगळ्या आपल्या कर्तृत्वामध्ये एवढा मी जर काढता आला तर आपल्यासारखं भगवान फक्त आपण, परमात्माच तितका बलवान आहे. एवढं करून परमात्म्याला असं कधी वाटत नाहीये, म्हणून परमात्मा बलवान आहे. परमात्म्याच्या भक्तांना वाटत नाही म्हणून भक्त बलवान आहेत. गुरूंना कधी वाटत नाही म्हणून गुरु बलवान आहेत. निवृत्तीनाथाने कधीच म्हटलं नाही या ज्ञानोबाला मी शिकवलं. गोविंद पादाचार्याने कधी म्हटलं नाही या शंकराला मी शिकवलं. कोणती गुरु शिष्याची जोडी आणा? समर्थाने कधी म्हटलं नाही या कल्याणाला मी तयार केलं. कल्याणाने म्हणावं समर्थांनी मला बनवलंय, पण समर्थ नाही म्हणत की माझी कर्तबगारी मी याला तयार केला. परमात्माच असतात ना, सद्गुरु प्रत्यक्ष ईश्वरच आहेत. ज्याच्या ठिकाणी मी आणि माझे नाही त्याच्यासारखा बलवान दुसरा सांगायचाच असेल तर फक्त परमात्मा आहे. याप्रमाणे संसार एवढे थोर उशे कर्तृत्व भोक्तृत्वाचे अभिमान भगवंताने गीता सांगून नष्ट केले. आणि अर्जुन आहे मी नाही यांना मारीत असं म्हणणारा अर्जुन शेवटी म्हणतो करिष्ये वचनं तव, तू सांगशील ते करतो. त्याचं मी माझे पण संपवलंय. संसाराचं ओझ म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्वाचा अभिमान. बस. केवढं घर बांधलं तुम्ही, मग मी पैसा साठवीत आणला ना. तुमची साडी फारच छान आहे ताई, मग मी जाते आणायला, पारखून घेते चांगली. कुठेही मी भाजी चांगली झाली, वाढायला 4-5 जणी होत्या, मोठी पंगत बसली, भाजी खूपच छान झाली हो. कोणी केली ही भाजी? मी आतल्या खोलीत होते. कोणी केली ही भाजी म्हटल्याबरोबर उत्तर द्यायला मी बाहेर आले. तुम्हाला खरं सांगतो जेवणारे हो, माझ्या इतकं चांगलं दुसरं कोण करू शकणार आहे? संसाराचे संपूर्ण ओझे फेडिले जगाचे. संसाराचं ओझ म्हणजे मी आणि माझं ओझ.
मी आणि माझ्याच्या जाणीवेला अहंकार म्हणतात. बस इतकं सोपं आहे. आपली ताकद वाढवायची असेल, सहनम सर्व दुःखानाम काल शिकलो अप्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. परमात्म्याचं स्मरण करावं, सहन शक्ती वाढवावी, ताकदच वाढते. शीत उष्ण मान अपमान लाभ हानी ह्या द्वंद्वामध्ये सहिष्णुता येते. अशा द्वंद्व सहिष्णू म्हणतात. द्वंद्व सहन करणारा, प्रतिकूल परिस्थिती तक्रारीशिवाय प्रतिकाराशिवाय कोणालाही दोष न देता. प्रवासाला जाताना एखाद्याजवळ मोठा बोज आहे, माझ्याजवळ कमी आहे, सोबत चाललो, तो बोजा वाहतोय. थोडीशी कीव आली, मी त्याला म्हटलं तुमचं हे एक सामान माझ्याजवळ द्या ना, थोडा वेळ मी घेते. ते झालं, दिलं त्यांनी. त्यांनी म्हटलं ताई तुम्हाला खूप त्रास झाला, माझं ओझं भागवावं लागलं. संपला प्रयोग, संपला प्रवास, संपला. मग आता हे एवढे माझे श्रोते मला विचारतात ताई कुठं गेल्या होत्या? ते त्या गावाला. काय सांगू तुम्हाला, त्यांनी एवढा बोजा आणला होता आणि ते अर्धा वेळ मला वाहावा लागला. खरं म्हणजे सांगते, माझ्याजवळ काही नसतं, त्यांचा बोजा मला वाहावा लागला. ज्ञानोबा म्हणतात हा बोजाच तुला त्रास करतो. म्हणजे ओझ किलोनी मोजलेलं ओझ नव्हे, मला वाहावा लागला, यातला हा मी तुझं बोजा आहे. प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कर्तृत्वाची जाणीवच होत राहते. मी वाहिलं त्याचं ओझ, ती पेटी खूप वेळ. मग थांबावं एवढ्यावर नाही, माझं काहीच नव्हतं. मी आला की माझा सोबतच आहे. मी त्याचं वाहिलं, माझं काहीच नव्हतं. मग मी वाहिलं इथे थांबणं नाही थांबलं जात, माझं येतच तिथे. थोडक्यात एका वाक्यात बोलू, आपल्या डोक्यावर जे ओझ आहे ते मी आणि माझं याचं आहे. हे ओझ ज्यांनी झटकून टाकलं, ज्याचं अंतःकरण मी आणि माझे विसरले, तो अखेर नित्य संन्यासी आहे. संन्यासात त्याग करायचा याच दोन्हीचा. फ्लॅटचा आणि प्लॉटचा त्याग नाही त्याच्यात अपेक्षित. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, तोच संन्यासी जाण निरंतर. बस सर्वात मोठा त्याग मी आणि माझ्याचा त्याग आहे. एवढं ओझ ज्याच्या डोक्यावर नाही, त्याचं डोकं विचार करायला मोकळं. चिंतनाला बसतो पण टिकतच नाही चिंतन. कसं टिकल? डोक्यावर ओझ आहे ना. डोक्यावर ओझ असताना चिंतन नाही जमत. सोपं गोष्टच सांगितली आता. चिंतनाला बसतो जमत नाही, ध्यानाला बसतो टिकत नाही, जपाला बसतो चालत नाही. अगदी बरोबर आहे, नाही चालू शकत, यातलं काहीच नाही घडू शकत. डोक्यावर ओझ आहे बस. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण. आपण साधना चतुष्टयात काल तितिक्षा, उपरती याचा विचार केला, श्रद्धेचा विचार केला. श्रद्धा म्हणजे शास्त्र सांगतं ते सत्य आहे, तर्क चालवायचा नाही, चिकित्सा करायची नाही. ते तसंच्या तसं डॉक्टरने गोळी दिली आहे, शंका न करता खाऊन घ्यायची. गुरुने सांगितलं तसंच्या तसं वागायचं.
पण हे गुरुनी अगदी माझी परीक्षा करून अगदी बरोबर सांगितलं असेल ना, का अशी शंका? नाही जमत. थोडीशी सुद्धा शंका त्रास करते. कुमारील भट्ट नावाचे शंकराचार्यांच्या सोबत होते, कर्ममार्गी, कर्माला सर्वस्व समजणारे, फार महान विद्वान, अत्यंत मोठा तपस्वी, वेदनिष्ठ. वेदाच्या विरोधात त्यावेळी चालणारे पंथ बौद्ध पंथ आहे, जैन पंथ आहे, चार्वाक आहेत. ते वेद सत्य प्रमाण आहे असं मानित नाही. ती अवैदिक दर्शने आहेत, त्यांना नास्तिक दर्शने म्हणतात. हे पंथ फार फुफावले, फार माजले. वेद रक्षण करायचं, वेदाचा सनातन धर्म हा योग्य धर्म, सत्य धर्म, याचा प्रचार करायचा, हा धर्म टिकवायसाठी ते कर्म करीत असत. तो शंकराचार्यांच्या संबंधातला नंतरचा भाग आहे. या कुमारील भट्टाने बौद्ध धर्माची काय तत्वे आहेत आपण नीट पारखून घ्यावी, म्हणजे त्याच्या विरोधात आपल्याला बोलता येईल. दुसऱ्याचं काय मत आहे हे कळल्याशिवाय त्याचा प्रतिकार कसा करता येणार? म्हणून कुमारील भट्टाने रूप बदललं आणि एका बौद्ध गुरुचं शिष्यत्व पत्करलं. काही काळ त्या गुरुच्या जवळ सेवा करीत नम्र भावे प्रामाणिकपणे राहिले. सगळ्या बौद्ध धर्माचं तत्वज्ञान त्यांनी आत्मसात केलं. एवढा काळ ते राहिले. बाकीच्या शिष्यांना थोडीशी शंका आली, हा काही बौद्ध धर्मी दिसत नाही. कारण ज्या ज्या वेळेला बौद्ध धर्माच्या चर्चा चालायचे, व्याख्यान चालायचे, त्यावेळेला ते लोक वेदनिंदा करायचे. वेदनिंदा कानावर पडल्याबरोबर कुमारील भट्टांना वाईट वाटायचं आणि चेहऱ्यावरचे भाव बदलायचे. त्या धर्मी लोकांच्या लक्षात आलं, वेदाला वाईट म्हटलं, चुकीचं म्हटलं की याचं डोकं फिरल्यासारखं होतंय. हा नसावा. बौद्ध धर्म शिकण्यासाठी आलाय, पण हा बौद्ध नाही आहे, हा विरोधी दिसतोय. ते सिद्ध झालं. ते सनातन वैदिक धर्मीय हे सिद्ध झालं. आणि फसवलं यांनी आपल्या गुरुला. आणि त्या गुरुच्या संमतीने कुमारील भट्टांना शिक्षा सुनावली. तू गुरुला फसवलंयस. कोणत्याही धर्माचा कोणी असो, तो गुरु आहे ना. तू फसवून शिष्य झालास. शिक्षा गुरुच्या संमतीने शिक्षा जाहीर झाली. पर्वताच्या उंच कड्यावर याला न्यायचं आणि तिथून ढकलून द्यायचं. खाली दळी, वरून ढकलून द्यायचं, फेकल्यासारखा पाडून द्यायचा. झाला, शिक्षेचा दिवस आला. ते बौद्ध गुरु, बाकीचे ते बौद्ध धर्मीय अनुयायी, अशी सगळी गर्दी शिखरावर आहे. नेमक्या खोलदरीची जागा पाहिली. कुमारील भट्टांना दोघा चौघांनी उचललं आणि आता आदळायचा खाली. त्या क्षणाला यांना उचललं गेलंय आणि आता सोडणार खाली. त्या क्षणाला कुमारील भट्टांनी मनातच फक्त म्हटलं, वेद सत्य असतील तर मला खाली पडल्यावरही काही दुखणं होणार नाही. पडले खाली. काही हातपाय मोडले नाही, डोकं फुटलं नाही, काही नाही. पण 2-4 ठिकाणी शरीराला खरचटलं, ओरखडे पडले. काही भागातल्या ओरखड्यातून थोडस रक्त बिक्त आलं. एवढंच झालं. कुमारील भट्ट उठून उभे राहिले. तब्येत छानच होती, काही झालं नाही त्यांना फार. त्यांनी पाहिलं तर कोपर खरचटले, गुडघ्याला खरचटलं झालं, थोडस लागलंय काही, नाकाच्या शेंड्याला, कुठे गालाला खरचटल्यासारखं झालं.
आणि त्यांनी विचार केला, मला खर्चटलं तरी का म्हणून. म्हणजे वेदात कुठे असत्यता आहे का? ते सत्य नाहीत का? आणि म्हणून त्यामुळे मला खर्चटलं का? विचारवंताच्या तिथे पोहोचले, येऊन गोष्ट निघाली समोर. मला खर्चटलंच का? विद्वानांना, विचारवंतांना ते विचारतायत आणि त्यांचं उत्तर त्यांना कळलं. खाली पडताना मी काय बोललो? वेद जर खरे असतील तर मला काही दुखापत होणार नाही. छान आहे ना वाक्य, सगळ्यांना वाटतंय ना छान आहे. नाही वाक्य छान, जर खरे असतील, खरेपणाची शंका बस. संशयात्मा विनश्यती. ब्रह्मवस्तू, परमात्मा वस्तू, परमात्म्याचं सामर्थ्य, गुरूंचं सामर्थ्य, याबद्दल पुसटशी जरी शंका संशय असेल, वेद सत्य हे मानित होते, पण त्या प्रसंगाला त्यांच्या तोंडून निघालं, जर सत्य असतील तर मला काही होणार नाही, असं म्हणायला हवं होतं त्यांनी, कुमारिल भट्टाने. वेद सत्य आहेत त्यामुळे मला काही होणार नाही असं का नाही म्हटलं? जर सत्य असतील तर. या सगळ्याच जीवांना जर आणि तर बाधत असतं. आपल्याला बाधत जर आणि तर. आणि जर फारच आवडतो. कपड्याला जर असा की किती छान वाटत. तो जर आपल्याला बुडवतो, लक्षात ठेवा. जर आणि तर काय संशय आहे ते. म्हणजे श्रद्धा बळकट नाही असा त्याचा अर्थ होतो. शास्त्रेषु गुरुवाक्येषु सत्यनित्यवधारण सा श्रद्धा कथिता सद्भी. आणि अशा श्रद्धेने वस्तूची प्राप्ती म्हणजे ब्रह्मप्राप्ती होते. या शास्त्रवचनावर वा गुरुने उपदेश केला त्यांच्या वचनावर आपल्याला शंका संशय नको. श्रद्धा शिकलो उपरती. विषय भोगाची वासना सुद्धा संपली पाहिजे. म्हणजे पातेल्यातले फुलं तर काढूनच फेकले पाहिजे. मोगऱ्याचे फुलं भरले ते तर काढूनच टाकले पाहिजे, पण पातेलं विसळून ठेवलं पाहिजे, त्याचा वासही गेला पाहिजे. त्या पातेल्याला स्वच्छ पातेलं म्हणतात. आता त्याच्यात दूध घ्या. पूर्वी घासलेटाचे दिवे घरोघरी असायचे, खूप लागायचे. घासलेटाचे पिपे 15 लिटरचा एक एक डबा घासलेट विकत आणून ठेवायचं. रोजच्या वापरायला ते बाटलीत भरून ठेवायचं, पटकन ओतता येतं. एवढ्या 15 लिटरच्या डब्यामधून त्या बाटलीच्या लहान तोंडात घासलेट ओतणं जमायचं नाही. म्हणून त्या आधी एका मोठ्या पातेल्यात ओतायचं आणि मग पातेल्याची धार त्या बाटलीच्या तोंडात टाकायची. थोडा वेळ ते पातेलं घासलेट ओतून घेतलं, पातेलं ठेवलं. काही वेळाने घासलेटाचा ओलेपणा निघून जातो, वाफ होते त्याची. घेतलं तेच पातेलं दुधाला, दुधाला घासलेटाचा वास. त्याच्यात घासलेट होतं का नव्हतं, वास कुठून लागला? त्याचे संस्कार पातेल्याने धारण केलेले आहेत, तेही घालवले पाहिजे. त्या संस्काराला वासना म्हणतात असं काल सांगितलं. तिथे वास म्हणतात. चित्ताने धारण केलेल्या संस्काराला वासना म्हणतात. बस. पातेलं धुवून टाकलं पाहिजे, गरम पाण्याने धुतलं पाहिजे, तेव्हा घासलेटाचा वास जातो. तरी नाही गेला तरी काहीतरी साबणासारख्या एखाद्या पदार्थाने ते पुसावं लागतं. असं हे चित्त आपल्याला वाटत नाही याच्यात आता काही विषय नाहीत, इच्छा नाहीत, पण त्याचा वास संस्कार म्हणजे वासना कायम असते.
आणि म्हणून घासलेटाचा वास घालवायचा. गरम पाणी होता, नाही तर पातेलं थोडावर ज्योतीवर धरण तापवा. चित्त शुद्ध करण्यासाठी तपच करावं लागतं, म्हणजे तापवावं लागतं. तपोभिः क्षीण पापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षूणाम अपेक्षोऽयं आत्मबोधो विधीयते. आत्मबोधात पहिला श्लोक आचार्य लिहित आहेत. पापाचे डाग, पापाचा वास, विषयांची इच्छा म्हणजेच पापे, हे चित्ताला चिकटलेलं आहे, दिसत नाही, ठळक स्थूल नाही, संस्कार रूप आहे, घासलेटाच्या संस्कारासारखं. म्हणून हे चित्त तापवायचं, याला तप म्हणतात. त्रिविध पैकी कोणतं तरी तप तिने केले पाहिजे. पापे क्षीण होतात. क्षीण पापाना, चित्त शांत झालं. कशाने? हे क्षोभ नको. आता सांगितलंय ना श्रोत्यांना, सुरुवातीलाच 7 वाजता प्रवचन होईल. कसं श्रोत्यांना काही कळत नाही, ते घरून 7 वाजता निघतात. तोपर्यंत साधनच्या तुष्टायतले 2 साधनं संपून गेलेले. एवढं कसं श्रोत्यांना कळत नाही, असं वक्त्याचा संताप होतो. याला नाही अध्यात्म कळत. शांताना, क्षोभच नाही. अनुकूल भाव, प्रतिकूल असा काही असा, निर्विकार. शांताना, वैराग्य. प्रवचन झालं, यांनी आता भंडारा ठेवला असेल ना समाप्तीचा, तुम्ही नाही का भोजन नाही ठेवीत का? असा का उत्सव असतो का? ठेवलं भोजन, 2च पदार्थ केले, एक मसाले भात केला आणि एक शिरा केला, सोपं. भंडारा कसा असा एवढ्या मोठ्या उत्सवाचा छान घवघवीत हवा का नको? 2 भाज्या पाहिजे, चटण्या पाहिजे. आता हिवाळ्या दिवसात किती भाज्या मिळतात. नाही हो, तुम्हाला उत्सव कसा करतात समजतच नाही. वक्ता म्हणतो तो विषय भोगी आहे समजावं. त्याला विषयाच्या जेव्हा अपेक्षा असतील तेव्हा तो भोगी आहे. वक्ता त्यागी पाहिजे. भोगी वक्त्याच्या मुखाचं ऐकूच नाही, कारण आपल्यावर संस्कारही भोगाचे होतात. त्यागी, शांतानाम, वीतरागिणाम आणि मुमुक्षुणाम, या सगळ्या डोक्यावरच्या काल्पनिक ओझ्यांपासून मी मुक्त पाहिजे. या बंधनातून मी सुटलो पाहिजे. पुन्हा मला कोणत्याही कारणाने दुःख होता उपयोगी नाही, अशी माझी सुटका झाली पाहिजे. याची तीव्र तळमळ, याला मुक्त होण्याची इच्छा म्हणतात, याला मुमुक्षा म्हणतात, मुमुक्षुत्व म्हणतात. ते त्याच्याजवळ पाहिजे. असा असतो तो ज्ञानी, म्हणजे परोक्ष ज्ञानी. तो पूर्ण आहे. आता गुरूंच्या कृपेने त्याचं ज्ञान अपरोक्ष होत. पावसाळ्यामध्ये नक्षत्र असतात, मृगार्द्रा, मृगापासून नक्षत्र आहेत. पाऊस कधी कधी पडतो मृग नक्षत्रात, नाही तर पुढचं मृग झाला की आर्द्रा, मग पुनर्वसू, पुष्य, 27 नक्षत्र आहेत पावसाची. मी पाठ करून ठेवले बर का अगदी. कोणत्या महिन्यात कोणतं नक्षत्र येतं, कोणत्या तिथीला सुरू होतं, कोणत्या तिथीला संपतं, क्रमाने त्यांचे नावं काय. मला 27 नक्षत्र नावं पाठ आहे. आणि म्हणून मी रोज नक्षत्रांची नावं पाठ केले. आपली पाण्याची समस्या बरी होईल का, बंद होईल का? नक्षत्रांचे नाव पाठ करून पाण्याची समस्या सुटत नाही. हे परोक्ष ज्ञान आहे माझं पावसाळ्याबद्दलच. त्याचं वाहन काय आहे? गाढव वाहन असेल एखाद्या नक्षत्राचं, तर त्या नक्षत्रात पाऊस नाही पडत. बेडूक वाहन पाहिजे.
त्या नक्षत्राचा पाऊस पडतो, हेही मला माहित आहे. काय माहित नाही, तुम्ही पावसाळ्याबद्दल मला प्रवचन करायला सांगा असं मस्त तरी. मी पण छान केलं प्रवचन, श्रोत्यांनाही खूपच छान कळलं, आणि तरी पाऊस नाही. पाण्याची समस्या संपली नाही. एकही नक्षत्र पाठ नाही आपल्याला, आणि पाऊस पडला. नक्षत्र पाठ करून नाही पाऊस पडत, ही परमात्म्याची इच्छा पाहिजे, त्याची कृपा पाहिजे. तपाम्यहम वर्षम निगृह्णामी उत्सृजामी च. पाऊस मी पाडतो. माझ्या योजनेत नसेल तर पाऊस पडू शकत नाही. सूर्य रूपाने मी तापतो. तुम्ही कुरकुरी नका करू का आता केवढं ऊन पडलं, माझ्या इच्छेप्रमाणे तापणारच मी. तुमच्या वागणुकीतल्या दोषाच्या वेळी तुम्ही सावध नाही राहत, आणि मी सूर्याला तापवलं असं म्हणता, काय तोंड आहे आपल्याला बोलायचं. ईश्वराच्या योजनेत, त्याच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आपल्या परोक्ष ज्ञान नक्षत्र पाठ करून ठेवणे, पंचांग पाहायचं. आता 7:03 मृग नक्षत्र सुरू होणार आहे. नाही, त्याच्या टाइम टेबल वर जेव्हा पाऊस तेव्हा पाऊस कोसळणार आहे. काय पाऊस आता कंटाळा आला, बंद पडला पाहिजे. नाही, वर्षामी पाऊस पाडेनच, निगृह्णामी नाहीच पडू देणार. आपल्या प्रारब्धाप्रमाणे किती सुख दुःख आपल्याला केव्हा व्हायचे, त्याप्रमाणे ईश्वरी टाइम टेबल असतं, त्याप्रमाणे ते घडत. मुद्दा सुरू आहे. नक्षत्रांची नामावळी पाठ करून जसं पाण्याची तहान जात नाही, असंच मी ब्रह्म आहे बरं का, माहित आहे ना तुम्हाला. ब्रह्माच मी. प्रवचन करीन 1 आठवडा फक्त हम सांगेन, ब्रह्मास्मी सांगेन, तरी ब्रह्म म्हणजे काय कळलंच नाही. एका ठिकाणी रामायण चालू होतं, छान पुराणिक होते, रामायणाचा खूप अभ्यास केलेले भगवत भक्त. पुराणात रामायण कथा चालली आहे. होता एक श्रोता, खूप होते, त्यातला एक. संपली रामायण कथा, नमस्काराला लोक आले, तसा तोही आला. पुराणिक बुवा, कथा खूपच छान सांगितली तुम्ही. इतकं रमत होतो आम्ही ते ऐकण्यामध्ये. फक्त माझा एकच प्रश्न आहे, विचारू का? हा, विचारू. पुराणिकाला वाटलं याला रामायण काही ठिकाणी कळलं नसेल म्हणून हा काही विचारतोय. फक्त एकच लहानसा प्रश्न आहे अगदी. अरे मोठाही असो दे न, विचार. मला फक्त एवढंच कळलं नाही की सीता रामाची कोण होती. आणि मग याच्या सोबत दुसरा एक विचारतो. विचार किती विचारतो, मला माहित असेल उत्तर सांगतो. दुसरा प्रश्न, राम राक्षस होता की रावण राक्षस होता? फक्त एवढंच नाही कळलं. बाकी कथा तुम्ही खूपच छान सांगितली, आवडली. कपाळा हात लावला पुराणिकाने. पुराणिक म्हणतो, अरे बाबा, रामही राक्षस नव्हता, रावणही राक्षस नव्हता, राक्षस मीच आहे. ज्याचं डोकं चालत नाही त्याला राक्षस म्हणतात. तुला ही कथा नीट ज्या अर्थी कळाली नाही, त्या अर्थी मी ती नीट सांगू शकलो नाही असा अर्थ होतो. माझीच बुद्धी बिघडली आहे, माझंच डोकं नाही चाललं, तुला कळावं असं मी नाही सांगू शकलो. राक्षस मीच आहे. रामायण, राम सीता, रावण राम यांचे संबंध, रूप स्वरूप जर उमजले नाही तर रामायण काय कळलं?
ते शब्दामध्ये त्याने काही ऐकलं एवढंच फक्त. शब्दात नक्षत्र पाठ केले, औषधांच्या गोळ्यांचे खूप नाव. डोकं दुखतं का मागदी एक क्रोसिन रोजच घेत जा. घेतो पण नाही क्रोसिनने बरं होत, मग ही गोळी घेत जा. मला 50 नावं माहित आहे डोकं दुखीची औषधाचे. नावं पाठ करू नये. तुम्ही मला सांगता ताई हे तेल लावा पायाला, पाय बरे होतात. माझी परिस्थिती अशी आहे, अशा 50 तेलांचे नाव मला माहित आहे आणि 51 तेलाच्या बाटल्या माझ्याजवळ आहेत. पण त्यातलं थेंबभर तेल पायाला कधी लावलं नाही. बरं होईल का पायाचं दुखणं? औषधांचे नाव पाठ करणे, नक्षत्रांचे नाव पाठ करणे, वेदांतातल्या शब्दांचं पाठांतर करणे आणि स्मरणशक्ती चांगली आहे म्हणून त्याच्यावर व्याख्यान पण करणे, हा सगळा प्रांत ज्ञानाचा परोक्ष ज्ञान प्रांत आहे. तो फक्त शब्द पातळीवर आहे. बोलाचाची कढी आणि बोलाचाची भात जेवून या तृप्त कोण झालं? शब्दामध्ये जे ज्ञान आहे त्याने सुख नाहीये, त्याने अहंकार बळावतो. केलं की 2 तास छान व्याख्यान कसं झालं? फक्त टाळ्या वाजवाल तुम्ही, सुखाचा लाभ श्रोत्यांना नाही आणि वक्त्यालाही नाही. त्याचा साक्षात्कारच होणे, त्याचा अनुभवच येणे. एखाद्या तरी नक्षत्राचा पाऊस पडला तर जनता सुखी आहे. एखाद्या तरी पदार्थाचं प्रत्यक्ष निर्मिती करावी, तेवढी खावी. नाही भाजीत नसू दे, भाकरीचा एक तुकडा खाल्ला तरी तृप्ती आहे. 50 पदार्थांचे नाव पाठ करून पोट नाही भरत. नाव माहीत नसतानाही एक पदार्थ थोडा खाल्ला तरी तृप्ती येते. प्रत्यक्ष त्याचा लाभच होणे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव होणे, याला साक्षात्कार म्हणतात आणि तिथून त्यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. जे शब्द पातळीवर आहे त्याला परोक्ष. परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष नसलेलं. अक्ष म्हणजे डोळा, अक्षाच्या पलीकडे म्हणजे डोळ्याने ज्याचं दर्शन होत नाही त्याला परोक्ष म्हणतात. जे परोक्ष नाही त्याला अपरोक्ष म्हणतात. तो कोणी रामराव माणूस आहे, खूप देखणा छान आहे. तुम्ही सांगितलं त्याचं वर्णन मला. 7 फूट उंची आहे, गोरापाद आहे, नाक सरळ आहे, डोळे टपोरे आहेत, बांधे सूद आहे, चेहरा शांत दिसतो. हे त्या व्यक्तीचं परोक्ष ज्ञान आहे. मला झालेलं ते परोक्ष ज्ञान आहे. असं तुम्ही वर्णन काही सांगू नका मला. त्या माणसाला माझ्या पुढे आणा, त्याचं वर्णन मीच करू शकेन का नाही? 7 फूट उंची मला कळते. तुम्ही शब्दाने काही नाही सांगितलं, त्या माणसालाच माझ्या पुढे आणलं, तर तुम्ही न शिकवताना त्याचं वर्णन मला कळतं. तुम्ही सांगितलेलं वर्णन त्या पुरुषाबद्दल मला झालेलं परोक्ष ज्ञान आहे, डोळ्यापुढे नाही, प्रत्यक्ष नाही. तुम्ही माणूसच पुढे आणून उभा केला. तुम्ही एकही वाक्य नाही बोलले तरी सगळं वर्णन मला कळालं. त्याची उंची कळाली, रंग कळाला, बांधे सूद आहे का बेढब आहे कळालं. डोळ्याच्या समोरच येणे म्हणजे प्रत्यक्षच सापडणे, याला अपरोक्ष म्हणतात. नुसतं शब्दातच माहीत झालं आहे, पण डोळ्यापुढे म्हणजे प्रत्यक्षात कधी आलंच नाही. ते परोक्ष आहे आणि वर्णन नाही केलं केलंय, पण ती व्यक्तीच पुढे आली, ती वस्तूच पुढे आली. आपल्याला साखरेचं, डायबेटीस झालेल्या माणसाला साखरेचं वर्णन करता येतं, करतो का नाही?
पांढरे शुभ्र आहे, स्फटिक रूप आहे, चकचकीत आहे, पांढरेपणा, चव गोड आहे, सगळं. पण लहानपणापासून त्यांनी कधी साखरच खाल्ली नाही. निबंध लिहिला साखरेचा, पण त्याला साखर कळाली का नाही? नाही कळाली. लहान पोराला काहीच वर्णन नाही करतायत साखरेचं. त्याच्या तोंडात एक कण घाला साखरेचा, ते पुन्हा करून पुढे येतं, मला आणखी पाहिजे. त्याला साखरेचा अपरोक्ष साक्षात्कार आहे, ते वर्णन करणाऱ्याला नाही. प्रत्यक्ष अनुभवणे याला अपरोक्ष म्हणतात, याला साक्षात, स अक्षात म्हणजे डोळ्याच्या सह, म्हणजे डोळ्यालाच प्रत्यक्षपणे अवगत होणे, प्राप्त होणे, त्याला साक्षात म्हणतात, त्याला प्रत्यक्ष म्हणतात, त्याला अपरोक्ष म्हणतात. असं जे नाही, प्रत्यक्ष अनुभवात उतरलं नाही, अनुभवाने आपल्याला समजलं नाही, ते परोक्ष. आणि शब्दात नाही मांडता आलं, पण अनुभवच आला. एखादी बिलकुल न शिकलेली कोणीतरी स्त्री आहे, काही शब्द ज्ञान नाही तिच्याजवळ, तिने एका अपत्याला जन्म दिलाय. आणि माझ्यासारखी आणखीन एक कोणीतरी भगिनी आहे, तिने आईवर प्रबंध लिहिला, PhD मिळालं. आई कोणाला कळाली सांगा मला. प्रबंधावर मला खूप पुरस्कार मिळाले, माझा निबंध जगात प्रसिद्ध झालाय. काय लिहिला आईवर प्रबंध? तिला एक वाक्य नाही बोलता येत. तिने अपत्याला जन्म दिला, आई कोणाला कळाली? कळणे म्हणजे आपण तेच होणे, आई कळणे याचा अर्थ आपण आईच होणे. निबंध लिहिणे आईबद्दलच परोक्ष ज्ञान आहे. आणि असं काही वर्णन लिहिता येत नाही, पण प्रत्यक्ष आईच बनली आहे. परमात्म्याचं, ब्रह्मवस्तूचं परोक्ष ज्ञान शब्दांमध्ये आहे. आणि ब्रह्मरूपता प्राप्तच होणे, मी ब्रह्म याचा अनुभवच होणे, ऐक्यच त्याच्याशी, त्याला ब्रह्म कळालं, बस. बाकी कोणाला नाही कळालं. तिथे शब्द नाही राहत. अनुभव झाल्यानंतर शब्द नाही राहत. अपरोक्ष ज्ञान झाल्यावर परोक्षाची गरजच नाही राहिली. गुरुकुलात एक फार ज्ञानी अधिकारी, साक्षात्कारी गुरु शिकवत आहेत. तत्वज्ञान चालू आहे शिकवणं. त्याच्यात ब्रह्मवस्तूच्या वर्णनाचा भाग आला, झालं सांगून. सोबतीचे आणखीन प्रकरण शिकवून झाले, सगळं झालं. 2-4 दिवस गेले आणि एक त्या गुरुकुलातला एक छात्र, एक विद्यार्थी गुरुदेवांपाशी आला. गुरुदेव, एक विचारायचंय मला. विचार ना बेटा, विचार. शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी निशंक झालंच पाहिजे. विचार. काय? मला ब्रह्म कसं आहे सांगा ना. असं त्यांनी म्हटलं. आता बोलणं नव्हतं, शिकवणं नव्हतं चालू. गुरु आपले स्वतःच्या सहज स्थितीत बसलेले होते, आरामशीर बसलेले होते. पाठ ताठ करूनही बसलेले नव्हते. मांडी काही तपाची, योगाची घातलेली नव्हती. असे सहज. त्यांनी प्रश्न विचारला, गुरुदेव, मला ब्रह्म कसं आहे सांगा. त्या गुरुदेवाने, त्या अधिकारी महात्म्याने आपली मांडी जरा दुरुस्त केली. ढिले ढाले बसले होते तर पाठीचा कणा ताठ केला, झालं. शिष्याला वाटलं माझा प्रश्न यांनी ऐकला नाही, म्हणून त्याने दुसऱ्यांदा मोठ्या आवाजात विचारलं, गुरुदेव, मला ब्रह्म कसं आहे सांगा. त्यांनी दुसऱ्यांदा म्हटल्यावर गुरुदेव काही बोलले नाही. आधी मांडी नीट करून घेतली,
पाठीचा कणा ताठ केला. दुसऱ्यांदा त्यांनी विचारलं, यांनी डोळे झाकून घेतले. समाधी ध्यान वेळी यावेळी जसे हात ठेवतात तसे हात गुडघ्यावर ठेवले, डोळे झाकून घेतले. शिष्याला वाटलं यांनी माझं दुसऱ्यांदा विचार नाही ऐकलं नाही, म्हणून आणखी मोठ्या आवाजात, गुरुदेव, ब्रह्म कसं आहे एवढं मला सांगा, हे मी विचारतोय. आणि गुरुदेवांनी डोळे उघडले, तोंड उघडलं आणि त्याला ब्रह्माचं वर्णन सांगितलं. ही श्रुती आहे, मी श्रुती सांगते, ही श्रुती या गोष्टीत आली आहे. आणि गुरुदेव म्हणतात, बेटा, प्रशांतो वै सहा, ते तत्व शांत आहे. नुसतं शांत नाही, ते प्रशांत आहे. आणि इतकं सांगून त्याला प्रशांत म्हणून मी ब्रह्माची शांती भंगवली आहे. अभ्यास करणाऱ्याला यातलं मार्मिक आता ध्यानात आली असेल. ब्रह्म शब्दांनी सांगण्याचा विषयच नाही. ब्रह्माचं वर्णन परोक्षात जातं आणि गुरुदेवांनी त्याला ते अपरोक्ष सांगून कळालं नाहीये. प्रशांत वैसा, ब्रह्मवस्तू शांत आहे. ही शांती आपल्याला मिळवायची आहे. म्हणून प्रत्येक शांतीपाठ, उपनिषदाचा प्रत्येक शांती पाठ संपवताना 3 वेळा ओम शांती शांती शांती. प्रशांत, गडबडच नाही, क्षोभच नाही, हालचाल नाही, अपेक्षा नाही, संशय नाही, दुःखाचा अनुभव नाही, कोणतंच बंधन नाही. हे ब्रह्माचं स्वरूप आहे. बेटा, आतापर्यंत मी तुला हेच सांगत होतो आणि त्याला एवढं सांगण्यासाठी मी एकच शब्द वापरलाय, प्रशांत. आणि एवढा शब्दही त्याला सहन होत नाही, त्या ब्रह्माला, एवढी त्याची शांती आहे. ह्या श्रुतीचं मराठीकरण तुकोबांनी केलंय. तुका म्हणे, ते हे बहु सुकुमार न साहेबार शब्दांचाही. शब्दांनी तो असं आहे म्हणण्याचं सुद्धा ओझ ब्रह्माला सहन होत नाही, इतकं नाजूक आहे ते. धसमुसळपणाने कळण्याचा तो विषय नाही. कोणत्या तरी इच्छा, वासना यांचा काहूर चित्तात आहे, हा गोंधळ त्याला सहनच होत नाही. प्रशांत, प्रशांताचा अर्थ सांगते, शांत. माझे सगळे काम झाले, आता प्रवचन नाही, कोणी काही विचारायला आला नाही, काही गडबड नाही, जेवण खाण झालेलं आहे. मी भिंतीला टेकून पाय पसरून मस्त बसले, आरामशीर. आणि मला वाटतं, काहीतरी वाटतंय. आलं बा तेवढ्यात कोणीतरी, काय चाललंय ताई? मी अगदी शांत आहे, काही चाललं नाही. आणि संत म्हणतात, जे तुला वाटतं मी शांत आहे, एवढ्या वाटण्याने शांती बिघडली. हेही वाटणे संपणे, याला प्रशांती म्हणतात. हे प्रशांत असणे. मी शांत आहे असं वाटण्याने सुद्धा शांती भंगून जाते. असं न वाटणे सुद्धा संपून जावं. हातापायाचे अवयव, इंद्रियांचे व्यवहार थांबणे, हे शांतीचं एक रूपच आहे, सुरुवात आहे ही. आणि आता मी शांत बसलोय, डोक्यात काही विचार नाही. मी घड्याळ नाही पाहत 3 वाजले का चहासाठी. शांत बसून डोक्यात आलं, वाजले वाटतं 3, मला चहाची आठवण आली. तुम्हाला वाटेल ताई फार शांत बसलीये, संतांना, वेदाला नाही ते वाटत. मी शांत आहे एवढ्या वाटण्याने सुद्धा चित्ताची शांती भंग झाली आहे. शब्दात त्याला आणायचंच नाही. शब्दाचं सुद्धा ओझ तो सहन नाही करू शकेल. दुसरी श्रुती ह्या अर्थाची, यतो वाचो निवर्तन्ते, तो शब्दांचा विषय नाही.
केनोपनिषदाचा विषय सुरुवातीला असा खूप सुंदर दिसतो, नाही तो दिसण्याचा विषय नाही. देव किती सुंदर आहे, मूर्ती सुंदर आहे. हो, देव कसा आहे सांगता कुठे येत आहे. मी काल म्हटलं पाहताच दिसत नाही देव, आणि दिसत नाही म्हणून नाही असं थोडीच आहे. प्रशांत हे ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि शिष्याला ते ऋषी ते गुरु म्हणतायत, बेटा आतापर्यंत मी तुला विचारलं, तू तेव्हापासून ब्रह्म कसं हेच सांगत होतो रे, आणि तुझ्या पायी मला त्याला प्रशांत म्हणावं लागलं. अपरोक्षाच्या मधून मी परोक्षात तुझ्यामुळे आलो. असा ही स्थिती याला ब्रह्म साक्षात्कार म्हणतात. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षुत्व, याच्या पुढचा टप्पा साक्षात्कार आहे. आता साक्षात्कार झाल्यावर साधन कशाचं राहील? साक्षात्कार होईपर्यंत आणि पहिली 3 साधने संपल्यानंतर जो मधला काळ आहे तो साक्षात्काराची वाट पाहणे. आणि म्हणून ज्याची वाट पाहतोय त्याचा प्रत्यक्ष अनुभव हे रूप खरं आहे, पण त्याबद्दलच्या चिंतनात तो मधला काळ असतो. बस 7:05 गाडी येणार आहे. सामान सुमान घेऊन सज्ज अगदी प्लॅटफॉर्मवर आता गाडी येते, याच ठिकाणी माझी बोगी येणार आहे, तिथे बरोबर आहे. फार गर्दी आहे, घाईघाई होईल, सामानाच्या पिशव्या हातात धरून बसले आहे. इतकी सगळी सज्ज स्थिती आहे. आता 7च वाजले आहेत, 5 मिनिट आणखी वेळ आहे. हा 5 मिनिटाचा जो वेळ आहे हा साक्षात्काराची वाट पाहणी आहे. ती गाडी अशी आहे, माझी बोगी इंजिन पासून 7वी आहे. एवढं सगळं माहित आहे. काय गाडीचे ड्रायव्हर हुशार असतात हो. बरोबर या ठिकाणी तो डबा यायचा तो तसा येतो, बरोबर कसंच त्यांना कळतं. गाडीबद्दल सगळं माहित आहे. गाडी नवी कोरी आहे, स्वच्छ आहे, कधी वेळ टळत नाही, राईट टाइम अगदी. हे संपून गेलं, वर्णन संपून गेलं, पण अजून गाडी यायची आहे. हा जो काही बारीकसा वेळ आहे ना, हा साक्षात्काराची वाट पाहणे आहे. आली गाडीत शिरलो, त्या गाडीचा साक्षात्कार झाला. अपरोक्ष ज्ञान इतकं बिनचूक झालेलं आहे, वर्णन करण्यात काहीच गल्लत नाही. आता फक्त शिल्लक राहिले प्रत्यक्ष अनुभवच. ही वाट पाहण्याचा जो कालावधी आहे, प्रत्यक्ष ते मिळण्याचा जो कालावधी आहे, त्या कालावधीत साक्षात्कार होण्यासाठी काही करावं लागतं का? वाट पाहणे एवढं करावं लागतं, पुरेसं नाही वाट पाहणे. तो अवधी जो आहे तो अवधी गुरु कृपा आपल्या परत येण्याचा कालावधी आहे. बस मी गुरूंना घाई करून ते होणार नाही. त्यांना घाई होईल जेव्हा याला आता कळलं पाहिजे तेव्हा ते मिळेल, ते त्यांच्या स्वाधीन आहे. साक्षात्कार वस्तुतंत्र आहे, तो कर्तृतंत्र नाही, कर्त्याच्या हाती ते नाही. ज्याचा साक्षात्कार पाहिजे त्याच्या हाती ते आहे. दृष्टांत पाहू. सूर्योदय असतो, रोजचा सूर्योदय किती वाजता लिहिलेला असतो? 6:03 सकाळी 6:03. मला खूप घाई झाली, दिवस लवकर उगवला पाहिजे, होतो का? ती घाई करून तो माझ्या म्हणण्याने नाही उगवायचा, त्याने केव्हा उगवायचं हे त्याच्याच स्वाधीन आहे.
जे आपल्याला हवं त्याच्या स्वाधीन ते असणे त्याला वस्तुतंत्र म्हणतात. आणि त्याने आपल्या मर्जीने चालावं आणि चालत असेल तर त्याला कर्तृतंत्र, मी करताय. सूर्योदय वस्तुतंत्र आहे, सूर्याच्या स्वाधीन आहे. त्याला उगवायचं तेव्हा तो उगवेल, माझ्या घाईने नाही उगवत लवकर. आणि मी असंही नाही म्हणू शकत आज काय लवकर झाला काय सूर्योदय, नाही. त्याचं उगवणे न उगवणे माझ्या स्वाधीन नाहीये. यमे वैश वृणुते तेन लभ्य तस्यैष आत्मा विवृणुते तनु स्वाम. साक्षात्काराच्या करता ही श्रुती आहे. देव आपल्या पुढे प्रकट केव्हा? माझ्यामुळे नाही होणार, माझ्या घाईने नाही होणार. मी प्रकट झालेलं माझं तेज हा सहन करू शकणार आहे अशी आपल्या चित्ताची दशा ज्या क्षणी होईल तेव्हा तो प्रकट होतो. यमे वैशवृते, मला जो पाहिजे त्याच्याच कृपेने तो मला मिळणार आहे, माझ्या खटपटीने नाही मिळणार. त्याने प्रकट व्हायचं का नाही त्याच्या स्वाधीन आहे. मग त्याच्या स्वाधीनेमध्ये गुरु कशाचा आणला? गुरु रेकमेंड करतात, देवा आता तू प्रकट होण्या इतका हा झालाय तयार. गुरुकडून येणारी रेकमेंडेशन पाहतो तो. मला मोठ्या एखाद्या कमिशनर कडून एक माझं काम करून घ्यायचं आहे, असा कमिशनर डायरेक्ट नाही भेट, मला नाही जाता येत त्याच्यापर्यंत, प्रवेशही नाही. पण मी नरेंद्र मोदींची चिठ्ठी आणली आहे, आता कमिशनर मला भेटल का नाही सांगा. नरेंद्र मोदी गुरुदेव आहे आणि कमिशनर ईश्वर आहे. तो ईश्वर मला प्राप्त व्हायचा असेल तर नरेंद्र मोदीची गुरूंची चिठ्ठी पाहिजे. हाती घेऊन सद्गुरु चिठ्ठी उघडून चैतन्याची पेटी. चैतन्य प्रकट करण्याला ती पेटी उघडायला, किल्ली चालवायला आपल्याला अधिकार नाही. किल्ली गुरूंच्या जवळ असते. त्या गुरूंनी ती किल्ली मला दिली की मग मी केव्हाही उघडू शकते. म्हणून एकदा किल्ली हाती मिळाली म्हणजे साक्षात्कार गुरु कृपेने एकदा झाला की त्या क्षणापासून तिथून पुढे तो साक्षात्कारच, तो मिटत नाही. आता किल्ली गुरुनी देऊन टाकली मला, मी आता केव्हाही जाईल आणि पेटी उघडेन बस. हा साक्षात्कार गुरु कृपेने. गुरु कृपेने एवढंच आहे, गुरु तपासताच. एवढं पेरेल एवढी तयारी झाली का नाही, आणि तेवढी तयारी झाली अशी गुरूंची मान्यता मिळाली की आत्मा तिथेच आहे. त्या मान्यतेच्या क्षणी तो प्रकटच होतो. म्हणजे गुरु तोंडाने सांगतील आता देवा हो याच्या पुढे प्रकट, असं नाही. गुरुनी तपासलं आपल्याला. नचिकेत्याला यमधर्माने काय पारखलाय? कठोपनिषद वाचा, सुरुवातीची नचिकेत्याची गोष्ट वाचा, काय पारखलाय. यमधर्म म्हणतो बेटा तेवढं सोडून बाकीचं मागणं, तुला त्रैलोक्याचं राज्य देतो. नको मला ते राज्य, तुला खूप मोठी संतती देतो, संपत्ती देतो, उत्तम स्त्रिया देतो, राजवाडे देतो, गोधन देतो, सुंदर रूप देतो, दीर्घ आयुष्य देतो. नान्यम वरम नचिकेता वृणीते. गुरुदेव, तो यम नाही म्हणत, ते गुरु आहेत तिचे. गुरुदेव, मला आत्मज्ञानाशिवाय दुसरा कोणताही वर मी पसंत नाही करत. नान्यम वरम, दुसरा कोणताही वर नचिकेता न वृणीते. तो नाहीच त्याला वर, दुसरा कोणताच नको. याचा आशय असा आहे, आत्मसाक्षात्कारापेक्षा
दुसरं तर काहीच नको, आणि साक्षात्कार करून देत असाल तरी मला दुसरं काहीच नको. याच्यापेक्षा वेगळं काहीच नको. देत नसाल तर देऊ नका, पण तुम्ही म्हणता यातलं मला काही नको. काय पारखलाय असं गुरुदेव पारखतात आपल्याला. मी तुझी परीक्षा घेतो, उद्या तुझा गणिताचा पेपर आहे, 7:05 सुरू होईल, असं टाइम टेबल नाही गुरु जाहीर करीत. ते लौकिकातलं, भौतिकातलं, नाशिवंतातला तो प्रकार आहे. गुरुदेव परीक्षा केव्हा घेतील आपल्याला पत्ता नाही लागणार. आणि त्यांनी घेतली आपली परीक्षा आणि आपण उत्तीर्ण झालो हे साक्षात्कार झाल्यावरच कळेल. त्याच्या आधी नाही कळायचं. आणि काय कळेल? चित्त शांत, प्रशांत, कोणतंच बंधन नाही. बंधन सगळे काल्पनिक आहेत, आपण कल्पनेने केले. लहान तोंडाचा एक माठ, त्याला सुरई म्हणतात, एका घराच्या अंगणामध्ये होतात सुरई. एक वानर आलं, वानराच्या स्वभावाप्रमाणे इकडे इकडे हिंडलं. त्यांनी पाहिलं हे सुरई आहे, काय आहे याच्यामध्ये. त्यांनी डोकावून पाहिलं, त्याच्यात फुटाणे होते. वानराचा सर्वात आवडता पदार्थ फुटाणे आहे. इतका लोभ, इतका मोह. आता फुटाणे तर खायचेच. हात घातला त्याच्यात, ते तोंड बारीकच, हात शिरेना, अशी मूठ घातली, नाही शिरली. त्यांनी बोट बिट असे दाबून दुबून जरा बारीक केला पंजा, शिरला तो पंजा त्या सुरईमध्ये. हात आत गेला, फुटाणे हाताला लागले. काय आनंद झाला. फुटाणे दिसल्याबरोबर आनंद झाला. याला प्रिय म्हणतात वेदांतात. हातात मुठीत घेतले, प्राप्त झाल्याचा आनंद, त्याला मोद म्हणतात. आता फक्त खायचंच बाकी राहिलं. खाल्लं, अपरोक्ष साक्षात्कार, त्याला प्रमोद म्हणतात. विषयांच्या द्वारे भौतिक जगात, लौकिकात, प्रपंचामध्ये आपल्याला आनंद 3 प्रकारे जाणवतो. आपल्या अपेक्षित वस्तूचं दर्शन, आनंदाची सगळ्यात खालची पायरी आहे, निम्न स्तर आहे आनंदाचा, त्याला प्रिय असं नाव आहे. थोडा वेळपर्यंत दुःख विसरलं, दिसले फुटाणे, ते घेतले हातामध्ये, अरे मला प्राप्त झाले. आनंदाचा स्तर उंच झाला. प्राप्त झाल्याच्या आनंदाला मोद म्हणतात. आणि प्रत्यक्ष खाऊन जी तृप्ती आली, तो त्याचा साक्षात्कार आहे, त्याला प्रमोद म्हणतात. आपल्याला विषय 3 स्तरावर आनंददायी आहे. आवडत्या कपड्याचा रंग बरोबर दिसला, बरं वाटत. जाऊन घेतलं त्या ठिकाणी, आपण ते वस्त्र विकत घेतलं, मिळालं, आपल्या हातात आहे, मोद झाला. घरी जाऊन एकदा तो गुंडाळला की प्रमोद झाला. केळी खावी वाटली, मी सांगते हा दृष्टांत नेहमी, केळी खावी वाटली फार. शाळेत जायला निघाले तर डोक्यात होतच केळ नाही, किती दिवसात खाल्ली केळी पाहिजे. शाळेत जायला सडकेवर जे आले तर केळ विकणाऱ्यांनी केळ भरलेली एक गाडी आणलेली दिसली. अरे आले केळी आहे, दिसली, आनंद झाला. पण आता शाळेत मास्तरांनी जाताना केळी घेऊन जावी शोभत नाही ना, मग घेतली नाही. फक्त ठरवलं घरी परत जाताना गाडी इथे असेलच तेव्हा घेऊन जाऊ आपण. शाळेत गणित शिकवणं जमलं नाही, केळीच आठवत होती. शाळा केव्हा सुटते
निघाले, सुटली शाळा, घरी निघाले. गाडी तिथेच होती केळाची. लागली, थांबले, चांगले 2 डझन केळं घेतले. इतका आनंद, आपल्याला केळी मिळाली. दिसली ते प्रिय, आनंदाचं स्वरूप प्रिय. प्रत्यक्ष विकत घेऊन आता माझ्या पिशवीत आहे. आनंदाचा स्तर उंचावलाय, त्याचं नाव मोद असं आहे. पण आता सडकेवर खाणं बरं नाही दिसत. शाळा सुटली तर माझे विद्यार्थी त्या रस्त्यावर, मी या शाळेत शिक्षक आहे असं समजणारे माणसंही पुष्कळ तिथे. आणि तिथेच केळ खाल्लं तर लोक म्हणतील वेड लागलं का या मॅडमला. खूप हिम्मत करून दम धरला, घरी गेली. पुस्तकाची पिशवी दिली फेकून, आधी एक केळ काढलं खाल्लं. आनंदाचा स्तर उंचावला, त्याचं नाव प्रमोद आहे. विषयाद्वारे होणाऱ्या सुखाला आनंद नाही समजायचा. आनंदाच्या ह्या 3 वृत्ती, 3 छटा आहेत. त्या विषयाला धरू नये. आणि आनंद विषयांच्या शिवाय असतो. तो विषय वेगळा आहे, फार चर्चा नाही करीत त्याची. 3 स्तरावर हा आनंद होतो. प्रिय, मोद, प्रमोद. विषयाला धरून, इच्छांना धरून तो आहे. आपण जेव्हा झोपतो सुषुप्ती, तेव्हा जो आनंद होतो तो या 3 वृत्तींचाच असतो. ब्रह्माच्या फार सान्निध्यात असतो तेव्हा आपण फक्त मध्ये अज्ञानाचा पडदा आहे. अगदी प्लास्टिकच्या पातळ पारदर्शक कापडाचा एक पडदा मध्ये, तुम्ही मी खूप जवळच, अगदी भेटल्यासारखं आहे. पण नाही, इतका अज्ञानाचा पडदा आपल्या सुषुप्तीत, आपल्या तन स्वरूपाच्या मध्ये असतो. तो पडदा निघाला म्हणजे तो अपरोक्ष साक्षात्कार आहे. असा हा साक्षात्कार ज्ञानाच्या साह्याने जागृतीत होणे महत्वाचं आहे. सुषुप्तीत अज्ञानाच्या पडद्यासह ब्रह्मजवळ आहे आणि अभ्यास करून जागृतीत ते ब्रह्माचं जवळ करायचं. त्याला साक्षात्कार म्हणतात. साक्षात्कार जेव्हा स्वरूपाचा ब्रह्माचा होतो तेव्हा तो अपरोक्ष, प्रत्यक्ष, तिथे अज्ञानाचा मध्ये पडदा नसतो. आपण त्याला स्पर्श करू शकतो, नव्हे आपण तेच होतो. असा साक्षात्कार मुद्दा चालू होता. हा वस्तुतंत्र आहे. वस्तूला जेव्हा कळेल याच्या पुढे मी प्रकट व्हावं तेव्हाच ते होतं. आणि त्या वस्तूने प्रकट व्हावं इतकी माझी लायकी आहे का नाही हे माझ्या गुरुनी त्याला सांगायला पाहिजे. बस. कारण ब्रह्मवस्तूजवळ परीक्षा घेण्याची सामग्री नाहीये, ते परीक्षा नाही घेऊ शकत. बस. याला आता देऊ की नको असं ब्रह्म काही तपासणार नाही. तपास ते निष्क्रिय आहे, ते काम नाही करीत. आणि याची लायकी तयार झाली आहे हे त्याला कसं कळायचं? जो स्वतः पात्र ठरलाय त्या सद्गुरूने फक्त सांगायचं. ब्रह्माला ऐकू येतं का? नाही. ते गुरुच ब्रह्म असतात. त्यांच्या डोक्यात वृत्ती उत्पन्न सहज प्रयत्नाशिवाय येते. हा आता तयार, याला हे ती मिळालं पाहिजे. असं गुरूंना शिष्याबद्दल वाटणे याला अनुग्रह म्हणतात. 1.25 रुपया दिला, डझनभर केळी दिली, 50 रुपयाची एक शाल दिली, 21 रुपयाचं पाकिट दिलं, याला अनुग्रह नाही म्हणत. ही सर्कस म्हणजे अनुग्रह नाही. या शिष्याच्या तपामुळे, यांनी केलेल्या सेवेमुळे, याच्या श्रद्धेमुळे सद्गुरूंना ज्या क्षणी कळतं हा साक्षात्कारास योग्य आहे असं त्यांना सहजपणेच वाटेल. ते अर्ज करून नाही,
सध्या शिक्षक, आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळतात. त्या शिक्षकाला अर्ज करावे लागते, मी एवढे एवढे उद्योग केले आहेत. अर्ज करून गुरु साक्षात्कार नाही करवित. त्यांच्या मनालाच वाटतं आता याचं काही कमी नाही राहिलं, बस सगळी सामग्री तयार आहे, सगळं फिटिंग छान झालेलं आहे, बटनाचा बोर्डही लावून झाला आहे, MSCBचा मीटर पण आलाय, उजेड नाही पडत आहे, इतकं सगळं तयार आहे. उजेड का नाही अजून पडत? बटन नाही दाबलं गेलं. एवढं बटन दाबणे एवढंच गुरुचं काम आहे. यापेक्षा सद्गुरू काहीच करीत नाही. फिटिंग गुरु नाही करून देत, आपण करायचं. बल्ब आपण लावून ठेवायचे, मीटर आपण आणून ठेवायचं. मग गुरु काय करणार? बटन फक्त दाबायचं. मग ते आपल्याला नाही दाबता येत का? नाही, बटन तिकडे आहे एवढंच. रिमोट कंट्रोल संपलं. आपल्या समोर बटन दाबायला नाहीये. इथं गुरुची गरज आहे, लक्षात ठेवा. कशासाठी गुरु करायचा? हा रिमोट कंट्रोल आहे. हे सगळं फिटिंग चांगलं आहे. आता कोणाला शॉक बीक बसणार नाही. यांना आता उजेडाची गरज आहे. इथं येऊन नाही बटन दाबणार गुरु, रिमोट कंट्रोल. याला मिळो बस. यावेळी मीच ब्रह्म आहे, मी शांत आहे, विकार नाही. आता मला काही कळत नाही असं उरलंच नाही जगात. इथे बसून मला अमेरिका दिसते आता, कारण गुरूंच्या कृपेने पहिलं काही कळलं असेल तर मी ब्रह्म आहे एवढं कळालं. निर्विकार, निष्क्रिय, अज, अव्यय, ज्ञानस्वरूप, आनंद असा मीच आहे हे या अनुग्रहात कळाल्यावर आदौ ब्रह्माहमस्तु त्वनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात. आणि जेव्हा मी आनंद रूप आहे त्यावेळेस संपूर्ण जगत आनंदरूप ब्रह्मरूप आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा सर्वं खलु इदं ब्रह्म. आपल्याला ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर ते वाक्य आहे. आधी मला कळालं पाहिजे. हे ज्याला कळालं तो दुसऱ्याला कळवून देण्यास योग्य आहे. त्या योग्य महापुरुषाला सद्गुरू म्हणतात. आणि जे कळतं त्याला ब्रह्म म्हणतात. आणि ते जो कळवून देतो तो सद्गुरू स्वतः तेच असतो. असं संपूर्ण जगत ब्रह्मरूप जाणवलं पाहिजे. तुका म्हणे, एक दोन ओळीत थांबते. तुका म्हणे, जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. बृहदारण्यकाची श्रुती वाचा, अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे असं त्या साधकाने जाणलं. ताबडतोब परिणाम काय झाला? सर्वमाभवत, तो सर्व रूपच झाला. त्याला जग आपल्यापेक्षा वेगळं दिसेनासं झालं. त्याला सगळं मी आयुष्यच वाटलं. आमचा गणिताचं एक वर्कशॉप होतं, कार्य खूप हिंडावं लागायचं. घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी आमचं वर्कशॉप ठरलं. वेगवेगळ्या जागी ठरवले जायचे. गेलो तिथे, मी गेले. उन्हाळ्याचे दिवस, शाळेला सुट्टी होती. आम्ही जमलेले सगळे त्या वर्कशॉप वाले माणसं शाळेमध्ये उतरवलं गेले. सगळ्यांचा निवास तिथे, भोजन तिथे, पाणी पिणं सगळं तिथे. दुसरा दिवस उजाडला वर्कशॉपचा. अजून अभ्यास वर्गाला सुरुवात व्हायची होती. मग आम्ही पुष्कळ जण थोडस वर त्या खोल्यांच्या बाहेर, त्या हॉलच्या बाहेर येऊन बसलो. तेवढ्यात तिथून दोन जैन साधू गेले. आमच्या समोर मैदानच होतं, तिथून दोन साधू गेले. ते दिगंबर जैन, विवस्त्र, दोन उंचे पोरे, दिप्पाड छान.
आम्ही सगळ्यांनी पाहिले. हे माझ्या डोक्यात आलं, हे जैन दिगंबर साधू इथून गेले, यांचं इथे काही मंदिर बिंदिर आहे का? इथे यांचे काही कार्यक्रम आहेत का? असं माझ्या डोक्यात आलं. तोवर ते दोघं झपाझप पुढे गेले. समोर एक लहानशी 2 मजली इमारत होती. जिना बाहेरूनच होता. ते भराभर तो जिना चढून आत गेले आणि माझ्या डोक्यात आलं, इथे जैनांचं मंदिर असेल. काही वेळ गेला. त्या शाळेचे जे चपराशी वगैरे, त्यांना विचारलं, इथे समोर काय आहे? जैनाचं मंदिर आहे म्हणे. खूपच छान आहे मॅडम, मंदिर खूपच छान आहे, तुम्ही पाहून घ्या. वर्कशॉपचे काय पिरियड्स ते संपले, पुन्हा थोडा वेळ मिळाला. म्हटलं पाहूनच येऊ कसं आहे मंदिर. गेले. फार देखणं बांधलेलं मंदिर हो. असा मोठा एक हॉल आहे, आत महावीराची मूर्ती आहे. त्याच्या भिंतींना आरशे बसवलेले होते. लहान 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 आरशे, 4ही भिंतींना, छपराला आणि जमिनीला. आरशाशिवाय बोटभर जागा रिकामी नव्हती. खूपच छान दिसलं. मी त्या सगळ्या आरशांकडे अशी पाहते. आरसा कितीही लहान असो, त्यात आपलं प्रतिबिंब दिसत. मोठा भिंतभर एकच आरसा असेल तर एकच प्रतिबिंब दिसत, पण आरशे तुकडे रूपाने असतील ते जितके तुकडे असतील तितकी प्रतिबिंबे. मी पाहते या भिंतीमध्ये 500 गंधे मॅडम आहेत. इकडे पाहिलं तर तेवढंच सगळं दिसतंय, इकडे पाहिलं तर ते, वर पाहिलं तरी मीच, खाली पाहिलं तरी मीच. तू का म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. त्या खोलीवर माझ्याशिवाय काहीच नाही. मी जशी त्या प्रतिबिंबाला मीच मानून आनंदित झाले, किती मी आहे, जे जे भेटेल ते ते मीच आहे, ही सारी माझीच रूपे आहेत. असं ब्रह्मसाक्षात्कार झाला असताना होत. तर या लौकिक पातळीवर त्या मंदिरात मला ब्रह्मसाक्षात्कार झाला, ते ते वाटे मी यायचे. असं जगात फिरताना आता सगळं मीच ठरल्यानंतर मी कोणाला शिवी देऊ सांगा? मी कोणाबद्दल संशय घेऊ? मी माझ्या घरी नाही चोरी करत. तो कोणाचा आहे अभंग, देवाने देवे केली चोरी देवाची घरी, असा एक अभंग आहे. मी माझ्याकडे चोरी नाही करू शकत. आणि सगळे तुम्ही मीच आहे कळल्यावर माझ्या इथे पैशाचं पाकिट तुम्ही घ्याल असं मला वाटेल का? संपूर्ण जग आनंदाचे, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, माऊलीची प्रतिज्ञा आहे. हे शक्य आहे का? हो, असं शक्य आहे. ते ते वाटे मी ऐसे वासुदेव सर्वमिती. ही स्थिती प्राप्त करणे याला साक्षात्कार म्हणतात. हा साक्षात्कार होण्यास आपण तयार आहोत असं सर्टिफाय केलं पाहिजे. ज्या महापुरुषाने करायचं ते सद्गुरू असतात आणि त्यांचा तसा सहजपणे होणारा संकल्प परमात्म्याला स्पष्ट करून जातो. आपल्या पुढे तो अपरोक्ष होतो. ह्या अनुभवाला साक्षात्कार म्हणतात. साधन प्रत्यक्ष कार्यवाही साधनाची थांबून गेली तरी क्षणी नाही साक्षात्कार. थोडासा काहीतरी वाट पाहण्याचा कालावधी आहे. ते आपली परीक्षा सुरू असते तो काळ आहे. एकच बारीक दृष्टांतात तुम्ही म्हणाली कधी थांबतो प्रवचनकार? साक्षात्कार इतका दुसरा आपल्याला इष्ट असा विषय नाही. भात शिजायला ठेवला कुकर मध्ये,
किती वेळ तापवू हो हे आता मी. ताई सोपं आहे, 3 शिट्या झाल्या की झाला भात. सोपं आहे समजायला. कान बरे आहेत, मला शिट्या ऐकू येतात. 1, 2 मिनिटं गेले, 2, 3 मिनिट झाले, 3. ताई 3 शिट्या झाल्या की गॅस बंद करा. जाऊन बंद केला, मग झाला भात. पाहते तर कुठं झालेला भात प्राप्त आहे. 3 शिट्या झाल्यावर भात. ताई झाकण पडेपर्यंत थांबा. त्याला तापवीत राहणे हे साधन भाग आहे, आणि भात प्रत्यक्षात प्राप्त होणे हा साक्षात्काराचा वेळ आहे. मधलं झाकण पडण्याचा जो अवधी आहे ते वेटिंग आहे. तेवढ्या वेळात सद्गुरू पारखतील आणि संकल्प करतील, आता याला मिळो. संपलं का? प्रत्यक्षच आपण ते. प्रत्यक्ष पोराला जन्म देणे, आईच होणे, याला मातृत्वाचा साक्षात्कार म्हणतात. तो निबंध लिहून होत नाही. निबंध परोक्ष साक्षात्कार आहे, आणि प्रत्यक्ष अपत्य जन्म देणे अपरोक्ष साक्षात्कार आहे. साखर गोड आहे हे वर्णन माहित आहे, हे परोक्ष ज्ञान आहे. आणि तोंडात टाकून जे कळालं ते साखरेचा अपरोक्ष असणारा ज्ञानभाग, त्याला साक्षात्कार नाव आहे. अशी सगळी गोष्ट आपल्याला मिळावी, एवढी पात्रता वाढवायची असेल तर साधनाचा प्रारंभ विवेकापासून करावा. न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागेन एके अमृतत्व मानसु. पोरं फार हुशार निघाले म्हणून बाप मोक्षाला जाईल असं नाही. न प्रजया न धनेन, स्वित्झर्लंडच्या बँकेत 1 करोड आहे. न धनेन न कर्मणा, खूप यज्ञ केले, यात्रा केल्या, कुंभमेळ्यात जाऊन बुडत आला तरी तो बुडलेला राहतो, मोक्षाला नाही जायचा. त्यागेन एके, विरक्त पुरुषाच मोक्षाला जातो. बस, विषय फेकून देण्यापेक्षा त्यातून मन काढून देणे हे त्यागाचं सर्वोच्च लक्षण आहे. असं सगळं आपल्या गुरुदेवांच्या कृपेने आपणा सर्वांना प्राप्त होवो, अशी आपणा सर्वांच्यासाठी माझी शुभकामना आहे. गुरुदेव इथे आहेत, त्यांना माझी प्रार्थना आहे, माझ्या सकट सगळ्यांना गुरुदेवा तो साक्षात्कार निकट काळात होवो, आणि सगळे आपल्या मानव शरीरात येऊन धन्य होवोत. या प्रार्थनेसह आपणा सर्वांच्या समोर बसून बोलायला शब्द पुरले. आपणाला त्याचं संपूर्ण श्रेय पदरात टाकून देते आणि माझ्या वाणीला विराम देते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ.